गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता मी उठलो आहे आणि अशी सकाळ कधीच झाली नाही आणि अशी झोप आयुष्यात कधीच लागली नाही. आणि हे बघा, मी म्हटलं होतं ना, हे फक्त शरीरानं मोठी झाली, दिमागानं बालबुद्धी आहे. 1 मिनटंसुद्धा सोडत नाही मला. तर बघूयात आजचा दिवस कसा होणार आहे आणि आपण काय काय करणार आहे. मित्रांनो, तर मी जस्ट नाव केलेली आहे एकदम कडक गरम पाण्यानं. असं वाटत होतं की जेव्हा पाणी उकळत होतं तसं वाटत होतं काय ज्वालामुखी आहे की काय. पण जेव्हा आंघोळीला गेलो, नुसतं गरम आणि कोमट पाणी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती घाण थंडी असेल इथं. आणि एवढी थंडी आहे आमच्या गावाला की आईच्या गावात पण नाही एवढी जेवढी माझ्या इथे आहे. बापरे, एवढ्या थंडीत चाय नाही तर काय. So you can check out my look. This is the look for our shooting. सो अभी आय एम व्हेरी एक्सायटेड. जसेच मम्मी पप्पा येणार गावावरून गाडी घेऊन, तसंच मी आणि माझी असिस्टंट द ममता द वानखडे आली पण बघा. तर आम्ही दोघं लगेच निघणार आहे फॉर शूटिंगसाठी. चलो देखते कसं होणार आजचं शूट. तर आता आम्ही आमच्या शूटला निघालेलो आहे. यू कॅन चेक आउट माय असिस्टंट द ममता द वानखडे द मॅडम. आणि चला बघूया कसं होतं आपलं शूट. काय काय घ्यायचं? ढोकळा नको, समोसा नाही आहे. अरे यार, मग किती? मग हे घेऊ ना, म्हणजे आवडेल ना. काय काय घ्यायचं तुला? काय पाहिजे? ऐका ना, 2 हे द्या, 2 हे द्या. आणि एक काम करा, 3 करा. 3 हे 3 हे. चला आता आम्ही निघालो आमचा नाश्ता घेऊन आमच्या आबाजीसाठी, दीक्षा मॅडमसाठी आणि प्रोडक्शनच्या साठी. चला बघूया, जाऊयात पुढं. दिसतो आलं का? अरे पण दुखू आलं काहीतरी वाटतं डोळ्यात आहे. नाही असं म्हणतो कचरा गेली शिंदे. हा ना, गेलंय निघालं नाही आहे ना काही. बापरे, डोळ्यात काहीतरी मित्रांनो गेलेला आहे. डोळा झालाय लाल. तरी शूटिंग थांबणार नाही. आता आम्ही फर्स्ट क्लास नाश्ता करणार, आवाजीला नाश्ता देणार आणि लगेच शूट स्टार्ट करणार. आणि हीच ती गली आहे जिथं मी लहानचा मोठा झालो. आणि आता ते मातीवरून सिमेंटवर आले आणि मी पण चड्डीवरून पॅन्टवर आलो. मित्रांनो, हे होतं माझ्या डोळ्यात कचरा आणि म्हणती म्हणे की काहीच नव्हतं. पाय बयाड्यात उतरायचे, पाय किती निघालं. मग मला चष्मा आहे ना, चष्मा आहे ना म्हणून नाही दिसलं. हे बघा, एवढं मोठं कचरा होतं डोळ्यात. बयाडी, चल पटकन. तर मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या शेतात आलेलो आहे. नॉट शेत बट आता आज आम्ही आला आमची लोकेशन. गप्पा रे. स्ट्रगल आहे लाईफ मध्ये. 10 वाजता उठते म्हणजे स्ट्रगल आहे लाईफ मध्ये. तर आता आम्ही लोकेशनवर आलेलो आहे. आता फटाकमध्ये आम्ही 5 मिनिटात नाश्ता करणार आणि लगेच शूटला सुरुवात करणार. काय तर शूटिंगच नाही आज. तुला फोटो काढणार आहे बघतो मी आज. तर आम्ही फायनली आता बसलोय आमच्या डायनिंग टेबलवर आणि आम्ही आता नाश्ता करणार आणि मग आम्ही शूटिंग करणार. तर आता नाश्ता झालेला आहे. आता करणार आम्ही टचअप, मेकअप आणि मग लगेच स्टार्ट करणार आपली शूटिंग. तर फायनली मित्रांनो, आमचं एक सिक्वेन्स संपलेला आहे. आता आम्ही करतोय आमचे कॉस्ट्युम चेंज आणि रेडी होतोय फॉर अवर सेकंड सिक्वेन्स. अशा टोटल 4 सिक्वेन्स आपल्याला शूट करायचे आहेत. तर आता ऊन पण खूप वाढलं आहे. आमच्या ममता मॅडम आणि आमच्या दीक्षा मॅडममुळे मी खूप लेट झालो यास. सो सनलाईट जातोय. तरी बघूयात कसं होतं शूट आणि एडिटिंगमध्ये काहीतरी करू. तो चलो डन. ओके, तर मित्रांनो, हा आहे आमचा सेकंड पॅचचा सेकंड लुक. तर कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. कसा दिसतोय नक्की सांगा. आणि लेट्स स्टार्ट अवर शूट अगेन. चला या पुढं. तर मी काही प्रिपेअर्ड होऊन आलो नव्हतो. जस्ट बिकॉज आम्ही आमचं शेत बघितलं आणि अचानक त्याच टाईमला
ते जे गाण्यावर मी शूट करतोय त्या अचानक गाणं पण तेव्हाच लागलं होतं. इट वॉज जस्ट अ कोइन्सिडन्स की मी शूट करतोय. आणि तुम्ही जे काही कपडे मी घातलेले बघतायत हे माझे नव्हे तर माझ्या PSI मॅडम म्हणजेच आमच्या ममता मॅडमचे आहेत. आणि इट्स ओके ना, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात. इथं कुठे लिहिलेलं थोडी आहे की फिमेलचे कपडे आहेत. दिसतेच इम्पॉर्टंट, छान दिसते तर विषय संपला. तर म्हणून मग मी ममता मॅमचे कपडे घालून आता शूट करतोय. आय होप की चांगला होईल हा व्हिडिओ आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर ममता मॅडम, कसं वाटते तुम्हाला शूट करून? फर्स्ट टाइम तुम्ही शूट करताय ना असं? काय 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 अनुभव घेताय तुम्ही? खूप काही अनुभव घेतलेला आहे, एकदम मस्त अनुभव आहे. खूप काही नवीन शिकायला भेटलेलं आहे. आता याच्यानंतर पण मी असं खूप काही शिकणार आहे. सर थँक्यू सर. थँक्यू, तुमचे खूप खूप आभार. मला एवढं तुम्ही तुमच्या गायडन्स खाली शिकवल्याबद्दल खूप खूप आभार सर. धन्यवाद. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद जय भारत. जय हिंद, जय भारत. ओके, सो आमचा सेकंड पॅच पण संपलेला आहे. आणि हे बघा माझी आजची स्क्रिप्ट. तर या खूप मजा येते. मला वाटलं नव्हतं की मी गावाला असं पण काही करणार. आणि खरंच खूप मजा येते इथं शूट करायला. आणि इथं शूट करण्याचं रिझन असं आहे की इथलं जे सीन आहेत ते जबरदस्त आहेत. आणि असं वाटलं की बाबा एक आठवण म्हणून राहणार. आपली पराठी पण आहे इथं, आपला व्हाईट गोल्ड. सो त्याची एक आठवण म्हणून मी म्हटलं की चला इथं शूट करूया, म्हणून आम्ही शूट करतो. आणि फार मजा येते आहे. आता फक्त शेवटचा सिक्वेन्स राहिला आहे. आता आम्ही छोटासा घेणार एक ब्रेक, वॉटर ब्रेक, कॉस्ट्यूम चेंज करेल आणि परत स्टार्ट. सो येस मित्रांनो, आमचं आता फायनली शूट संपलेलं आहे. आणि फक्त एक लास्ट शेवटचे 2 टेक बाकी आहेत. आणि नॉट 2 टेक, 2 शॉट बाकी आहेत. ते जसेच होतील आणि वी विल पॅकअप, कारण की आता मोबाईलमध्ये चार्जिंग पण संपलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आमची DOP मॅडम, DOP मॅडम, त्याच्यानंतर स्पॉट मॅडम, डिरेक्टर मॅडम, सगळ्या मॅडम आज हेच आहेत. आणि इकडे आपल्या दुसऱ्या मॅडम पण आहेत, दीक्षा मॅडम. तर या सगळं होतं व्यवस्थित, मजा येते. स्टे ट्यून फॉर द व्हिडिओ. ओके मित्रांनो, तर आता आमचं फायनली सगळं शूट संपलेलं आहे. आणि एक नंबर शूट झालं आहे. मला पर्सनली खूप आवडलं आहे. आणि द थिंग दॅट आय वॉज इमॅजिनिंग द सेम इज हॅपनिंग राईट नाव. जे मी इमॅजिन केलं होतं तेच आता आम्ही शूटमध्ये केलं आहे. आणि खूप मजा येते. आमच्या DOP मॅडम, आमचे प्रोडक्शन हेड मॅडम तुम्ही आता बघू शकता. तर यस, फार मजा आली आहे शूटिंग करायला. तर आता आम्ही आमच्या ममता मॅडम, दीक्षा मॅडमच्या काही फोटो क्लिक्स करणार आणि देन विल बी गो टू अवर होम. मजा आली यार, जबरदस्त. स्टे ट्यून फॉर द व्हिडिओ. फॉलो मी ऑन इंस्टाग्राम, प्रशांत वानकडे ऑफिशियल फॉर द व्हिडिओ. ओके. सो येस, फायनली आम्ही आमचं शूट खतम करून पप्पाला पिक करून फायनली घरी आलो. पप्पा काय करा. हो बाबा, असं करा. तर येस, आम्ही आलो आमच्या घरी. एवढी मजा आली की तर फायनली आता आम्ही घरी आलो आणि फर्स्ट क्लास जेवण केलं. ॲक्च्युली मच्छी होती आज. ॲक्च्युली आज फ्रायडे आहे, तर मी फक्त फ्रायडेच्या दिवशी मच्छी खातो. बाकी आय एम टोटली व्हेजिटेरियन. तर आज फ्रायडे असल्यामुळे मी फक्त मच्छी खाल्ली, मच्छी फ्राय आणि मच्छीची भाजी. दॅट वॉज व्हेरी टेस्टी. तर येस, आता मी कदाचित बाहेर जाणार, एक छोटंसं काम आहे ते करणार आणि मग बघू. ए सांटे. पप्पी घे. साबण लागतो मस्त पाहिजे ना. दिवस लावून जाईल. तेल लावून द्या त्याच्या डोक्याला. हात पाहिले कशी लागते. आता पप्पी घे. सानू, ए सांटे. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही परत आमच्या गावाला आलो, कारण की आज आपला मनीषा म्हणजे दीक्षाची मोठी बहीण म्हणजे मनीषाचा आज आहे वाढदिवस. तर हे बघा, ही आहे मनीषा. ही आमची मनीषा, ही माझी मोठी बहीण. माझी नाही म्हणजे आहे, लहान असते पण दीक्षाची मोठी बहीण आहे. तर आता आम्ही केक कापणार आणि मग परत घरी जाणार. भाऊची शाळा. कुठं गाडी लावू का इथं? लाव करू का? नाही का, चालू दे.
अगं किती कशा तुम्ही किती बिझी मॅडम तुम्ही एवढं बिझी नका ना प्लीज एवढं बिझी चला तर फायनली आम्ही आमच्या शाळेला भेट दिली आहे. आता आपला मेन कार्यक्रम आहे उद्या, तर आम्ही जातोय घरी. भेटूयात उद्या. चला.